तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे मित्रांनो जे काही रिझल्ट्स आहेत ते 16 जुलै रोजी म्हणजे कालच्या दिवशी या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे आणि स्टॉकची मोमेंटम येते काही दिवसात काय होऊ शकते ह्याविषयी आपण थोडीशी सविस्तररित्या चर्चा करूया. काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या ठिकाणी होताना दिसत आहेत असं सध्या तरी आपल्याला दिसत नाही. कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट किंवा राईट इश्यू या ठिकाणी कंपनीने अनाउन्स सध्या तरी केला आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटत नाही आहे. सो चला आता आपण मित्रांनो चर्चा करूया की कंपनीचे जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स या ठिकाणी कसे लागताना आपल्याला दिसत आहेत. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये जर आपण या ठिकाणी थोडीशी नजर टाकली तर 2866 कोटी रुपयांची सेल्स आहेत, जे मागील क्वार्टरमध्ये 2982 करोड रुपयांच्या आसपास होते. सो डेफिनेटली मागील क्वार्टरपेक्षा सेल्समध्ये थोडीशी आपल्याला घसरण दिसते. जून 2024मध्ये 2462 करोड रुपयांची मित्रांनो सेल्स होती, जे आता 2866 करोड रुपये या ठिकाणी झालेले आहे. सो क्वार्टर ऑन क्वार्टर मित्रांनो मागील जून क्वार्टरपेक्षा तरी या ठिकाणी चांगलाच परफॉर्मन्स आपल्याला दिसतोय. एक्सपेन्सेस बघू शकता, खर्च कंपनीचे 2404 करोड रुपये, 462 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. आणि जर आपण विचार केला ऑदर इन्कमचा मित्रांनो, ऑदर इन्कम्स तुम्ही बघू शकता 68 करोड रुपयांचे ऑदर इन्कम्स आणि 16 करोड रुपयांचा इंटरेस्ट कंपनीने या ठिकाणी पे केलेला आहे त्यांच्या कर्जांवरती. नेट प्रॉफिटचा जर आपण मित्रांनो विचार केला तर 316 करोड रुपयांचे नेट प्रॉफिट या ठिकाणी दिसत आहेत, जे मागील जून क्वार्टरमध्ये 314 करोड रुपये होते. सो नेट प्रॉफिटमध्ये काही जास्त वृद्धी आपल्याला कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे मागील जून क्वार्टरच्या अनुषंगाने. आणि मागील क्वार्टरपेक्षा म्हणजे मार्च क्वार्टरपेक्षा जर तुम्ही बघितला तर फक्त 6 कोटींची वाढ किंवा वृद्धी आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, सो एका अर्थी जर तुम्ही बघितलं तर रिझल्ट्स मित्रांनो ठीकठाक होते, असं काही एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट्स होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. आता व्हॅल्युएशनची मित्रांनो आपण चर्चा करूया की स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी कसं आहे. सध्या करंट प्राइस तुम्ही बघू शकता 4473 रुपये या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे. पीचा जर मित्रांनो आपण या ठिकाणी विचार केला तर तुम्ही बघू शकता 37.4चा या ठिकाणी पी आपल्याला दिसतोय. आणि जर तुम्ही बघितलं डेट टू इक्विटी रेशो मात्र 0.10 या ठिकाणी आपला 0.10 या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो दिसतोय. म्हणजे फंडामेंटली कंपनी अत्यंत मित्रांनो स्ट्रॉंग आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. जर तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मित्रांनो चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण स्टॉकमध्ये ऑलरेडी घसरण फार या ठिकाणी आलेली आहे आणि एका चांगल्या बॉटमवरती हा स्टॉक आपल्याला सध्या अवेलेबल होतोय. सो एका थोड्याशा टार्गेटसाठी म्हणजे 5-10% टार्गेटसाठी तुम्ही हा स्टॉक सध्या खरेदी करू शकता. पण अगेन ही कोणती बाईंग रिकमेंडेशन नाही आहे, फक्त मित्रांनो व्हॅल्युएशनच्या बेसिसवरती मी तुम्हाला हा स्टॉक या ठिकाणी काय करतोय सजेस्ट करतोय. ओके, पण आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती करण्याअगोदर स्वतःची सुद्धा रिसर्च तुम्ही करावी असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. सो आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.